पाहुणा आवाज येतोय का? मला येतोय तुम्हाला येतोय का? गुलाबराव बोल ना. बोला 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 काय म्हणता? अहो ते बघा त्या पोराचं. नाही बरोबर आहे तुमचं, पण आता मला एक सांगा, तर आमच्या पोराची काय चूक आहे सांगा बरं मला. हा तुमचं म्हातारा दारू पिलं, गोड्यावर चढलं आणि ते पडलं खाली, त्यात आमच्या पोराची काय चूक आहे? बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या मालकीन बाईची तेवढी समजूत काढा. हा अहो, निवडणुका तोंडावर आहे. हा तेवढं एखादं चांगलं काम होऊन दे मा हातून. वय 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 बघा तेवढं बघा. हा हा ठेवू का? यायला. सगळ्या बायका काय आपल्या नवऱ्याला ताब्यातच ठेवतात का? सरपंच झालंय काय ते जर सांगा की हा? होय गुलाबराव. ए साख्या, अरे तुला जाण्याची ना मनाची काय लाज बीज आहे का नाही? हा झालं काय ते जर कळू दे का आम्हाला काय माहिती गुलाबराव. झालं का मग? हा काय गरज होती त्या नवरीच्या म्हाताऱ्याला दारू पाजायची? होती का काय गरज? हा लका ते दारू पिलं आणि गोड्यावर चढलं आणि पडलं की खाली, आणि खाली पडलं तर जागेवर गेलं. काय घोड्यावर चढलं? ए गुलाबराव तू काय बस हा? आता मला तुम्ही सांगा सरपंच, हा आपल्या गावात पाहुणा आलाय, मग त्याला आपण खुश केलं पाहिजे का नको गुलाबराव? केलं पाहिजे का नको? मग आणि मग पाहुणा खुशच केला पाहिजे. अरे बाबा, पण तुला काय गरज होती त्या नवरीच्या म्हाताऱ्याला दारू पाजायची? गरज होती काय? एक तर त्या बाब्याचं लग्न ठरत नव्हतं, आणि आता एवढ्या वर्षांनी ठरलंय, तर त्यात तू माती खाल्ली. ते पाहुणे एक तर पोरगी द्यायला तयार व्हाय ना त्या बाब्याला. हा त्यांची बायको म्हणती पोरगच पालथ्या पायाचंय. लग्न ठरलं आणि म्हातारं गेलं. सरपंच तुम्ही कशाला लोट घेता एवढा त्या बाबूरावच्या लग्नाचा? पठ्या सकाराम घोटाळा असल्यावर एका मिनिटात त्याला लगीन लावून येतो तुम्हाला सांगतो. मी करतो काहीतरी बाबूरावच्या लग्नाचं जुगाड का गुलाबराव? ए बाबा, तू काय जुगाड बिगाड लावू नको, मार खायचं धंदे करशील. राहिलं पण मी फोन लावून विचारू का त्यांना, बोलू का त्यांच्यावर जरा? काय नको फोन नको लावू त्यांना. त्या पाहुण्याच्या हातात काय नाही, त्यांची बायको बघते सगळं. आईला ह्या बायकांच्या काय उद्योग बिद्योग आहे नाही त्या बायकाच ते दुसरा. होय गुलाबराव, तुम्हाला सांगतो सरपंच, आपली बायको आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. काय म्हणायचं गुलाबराव? परत तिला आवाज निकाल नाही गेला पाहिजे, तुम्हाला सांगतोय. अरे सख्या, पण अरे तू तुमच्या जिंदगानीवर एवढा मोठा माणूस बरं का गुलाबराव, एवढा मोठा माणूस पण लगा अजून वहिनीच्या हातचा मार खाते. अशी रेटवायची नाही पाहिजे, पण आपल्या मोहरा आवाज नाही काढला पाहिजे, तुम्हाला सांगतोय. अरे सख्या बकुळा. बकुळा काय बकुळा? आता आपण गुलाबराव बकुळ्याला बियत नसतो बरं का? तुला सांगतोय आधी बियत होतो. सरपंच त्या दिवशी अशी बकुळ्याला हाडली की नाही? अरे पण सख्या, पण बिल काय नाही. तुम्हाला सांगतो सरपंच, लय बायकाची टिव 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 ऐकत बसायच ना. अरे पण बायकाचा मार खाताय लागा दोघं तुम्ही लागा, तो तुमच्या जिंदगानीवर तुमच्या आलाय लागा. हा सख्या, अरे बकुळा. सरपंच बकुळ्याला लाव घेऊ का अजिबात माझ्या पुढे येत. तुम्हाला सांगतो गुलाबराव, त्या दिवशी बकुळीला अशी फटकावली की नाही, आता का आपल्या मोहरा आवाज काढेल तवा ती. उठ मानले की उठते आणि बस मानले की तिथंच बसते. बर अजून काय काय करती? सरपंच बकुळ्याचा आवाज कशाला बोलतो रे? एकाच देत ठेवून मग आता
अरे सख्या हा. मी नाही बोलत बाळा मग कोण बोलतय मग कोणीच बोलते तुझ्या मागे बघ बकुळे तू का आली बायकोचं गुणगान गात होता का तवा चाली म्या. अयो चला बाबा इथून आता तुमच्या तर आता काय करते बस म्हणलं की आलेलं असते मोठे म्हणलं की आलो.